जर उद्या प्रत्येकाच्या तोंडून तुम्हाला तुमचा जय जयकार ऐकायचा असेल तर आज बहिरे आणि मुके बनून राहा. हे म्हणण्याचं कारण हे की तुम्हाला तुमच्या या प्रवासामध्ये खूप लोक असे भेटतील जे तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील किंवा ते तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करतील की तू ही गोष्ट कशी करू नाही शकणार. पण जर तुम्हाला ते अचीव करायचं असेल, तुमचं ध्येय तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागेल आणि स्वतःला एकच गोष्ट वारंवार सांगावी लागेल की हो, मी करू शकतो, मी करू शकते आणि मी हे करून दाखवेनच. आणि जर एवढं तुम्हाला जमलं तर तेवढंच पुरेसं आहे तुमचं आयुष्य आणि नशीब बदलवण्यासाठी. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया, तुम्ही मला ओळखताच आणि अर्थातच तुम्ही आपल्या वॉरियर ऑफिसर या प्लॅटफॉर्मवरती आहात. हा जो व्हिडिओ आहे तो 100 डेजचा इंट्रोडक्टरी व्हिडिओ असेल. 100 डेज चॅलेंज एक्झॅक्टली काय आहे आणि या चॅलेंजची प्रोसिजर काय असणार आहे आणि खरंच जर तुम्हाला 100 डेजमध्ये पोस्ट मिळवायची असेल तर तुम्हाला कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, त्याचबरोबर हे चॅलेंज आपण कशा पद्धतीने पुढे नेणार आहोत याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बाकी सगळे व्हिडिओज पाहण्यापूर्वी पाहणं हे बंधनकारक असेल. जर आपण 100 डेजचा विचार केला तर बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न असेल की 100 डेजमध्ये पोस्ट मिळते का? तर अर्थात तुम्हाला माहिती आहे की पोस्ट जर मिळवायची असेल तर मेहनत फार महत्त्वाची असते. ती तुम्ही किती दिवसांसाठी घेताय, किती प्रमाणात घेताय, त्याच्यात तुम्ही किती सातत्य राखताय आणि किती प्रामाणिक मेहनत आहे तुमची याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. प्रेझेन्स ऑफ माइंड हा फार महत्त्वाचा असतो अभ्यास करताना सुद्धा आणि परीक्षा देताना सुद्धा. आता तुमच्याकडे 100 डेज म्हणजे मी 100 डेज अप्रॉक्सिमेटली म्हटले, याच्यापेक्षा जास्तच डेज तुम्हाला मिळतील. पण उदाहरणं आहेत की 90 डेजमध्ये सुद्धा मुलांनी पोस्ट मिळवलेली आहे. पोस्ट म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूयात की पूर्व परीक्षा त्यांनी क्लिअर केलेली आहे. आणि जर 90 दिवसामध्ये कोणी स्टुडंट पूर्व परीक्षा पास करत असेल तर 100 डेजमध्ये तर ऑब्वियसली करू शकतात. 100 डेज चॅलेंजमध्ये असणारे बरेचसे विद्यार्थी ज्यांनी आता मेन्स दिलेली आहे किंवा येणाऱ्या मेन्सला आहेत, 90 डेजमध्ये जे स्टुडंट्स होते त्यांच्यापैकी सुद्धा खूप विद्यार्थ्यांनी 2022ची मेन्स दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर त्या गोष्टी फॉलो करता आल्या ज्या त्या विद्यार्थ्यांनी केलं होतं तर डेफिनेटली तुम्ही यावर्षी म्हणजेच जी 2024ची कंबाईंड जी होणार आहे पूर्व परीक्षा ती तुम्ही क्रॅक कराल. आणि डेफिनेटली जसं मी 2022च्या मेन्सच्या स्टुडंटसोबत होते, 2023च्या मेन्सच्या स्टुडंटना सुद्धा मी गाईड करण्याचा प्रयत्न करते, तसंच तुमच्यासोबतही मी डेफिनेटली असेल. मग आता आपण जर या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायचं तर एक प्रूफ म्हणून किंवा एक तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळावी म्हणून मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवरती एक छोटीशी ऑडिओ क्लिप किंवा माझा आणि माझ्या एका वॉरियरसोबतचा झालेला संवाद जो आहे तो मी शेअर केलेला आहे की 90 डेजमध्ये कशा पद्धतीने त्यांनी कंबाईनची तर निघाली प्री, पण त्यासोबतच राज्यसेवेची प्रीसुद्धा त्यांची निघाली कारण त्या अभ्यासाचा त्यांना फायदा झाला तिकडे. सो तुम्हाला काय करायचं आहे, जर समजा तुम्ही यापूर्वीपासून अभ्यास करताय जर तुम्ही यापूर्वीपासून अभ्यास करताय किंवा तुम्ही रिसेंटली अभ्यासाला सुरुवात केलेली आहे, तुम्ही कुठल्याही स्टेजला जरी असाल तरी काही गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास आणि स्वयंशिस्त या दोन गोष्टी असतील ज्या तुम्हाला यशापर्यंत घेऊन जातील. विश्वास म्हणजे नक्की कशावरचा विश्वास? विश्वास पाहिजे तुम्हाला स्वतःवरती आणि दुसरा जो व्यक्ती तुमच्या समोर उभं राहून तुम्हाला शिकवत आहे त्याच्यावरती. आणि जर तुम्हाला तो विश्वास ठेवता आला तर जसं विश्वासाने आयुष्यात आपल्याला अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा शक्य करता येते. कारण जर माणूस चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती पोहोचू शकतो, जर माणूस मंगळावरती पोहोचू शकतो तर अर्थात जगात अशक्य असं काहीच नाही आहे. ही तर साधी एक पोस्ट आहे जी हजारो लोकांनी, लाखो लोकांनी मिळवलेली आहे, ती तुम्हीही मिळवू शकता. सो तुम्हाला डे 1 पासून ते शेवटच्या दिवसापर्यंत, एक्झामच्या दिवसापर्यंत तो विश्वास स्वतःमध्ये बाळगायचा आहे की तुम्ही करू शकता. भले मधल्या टप्प्यावरती कुठे तुमचा गॅप पडला, काही अडचणी आला तरी सुद्धा तो विश्वास डोक्यात ठेवा की येस, मी करून दाखवेन. फक्त एवढं रोज स्वतःला सांगायचं, ही गोष्ट तुम्हाला खूप जास्त एनर्जी देऊन जाईल. आणि दुसरा मुद्दा स्वयंशिस्त, जे मी आत्ता म्हटलं की जर तुमचा गॅप पडला तर तुमचे 100% एफर्ट्स यासाठी असायला पाहिजेत की तुमचा अभ्यासामध्ये गॅप पडणार नाही. जे डेली स्टडी टार्गेट्स तुमच्यासोबत शेअर केले जातील किंवा जो प्लॅन तुम्हाला दिला जाईल किंवा जे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर केले जातील किंवा जो तुम्हाला होमवर्क सांगितला जाईल की तुम्ही एखादा टॉपिक अभ्यासल्यानंतर कशा पद्धतीने करायचं, त्याच्यामध्ये गॅप पडू द्यायचा नाही, पेंडिंगला पडू द्यायचं नाही. बट अनफॉर्च्युनेटली तरीही जर तुमचा गॅप पडलाच, जर असं झालंच की कुठेतरी डिस्कंटिन्यू झालं तर काय,
तर पुन्हा एकदा तुम्ही फ्लोमध्ये 100% येऊ शकता, कारण तितका वेळ तुमच्याकडे आहे आणि तो वेळ तुमचा राहिलेले जे टास्क आहेत, राहिलेले जे काही टार्गेट्स आहेत ते कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला हेल्पफुल राहील किंवा तो वेळ तुमच्यासाठी सफिशियंट असेल. फक्त जरी गॅप पडला तरी स्वतःला एक सांगायचं की मी पुन्हा उठेन, मी पुन्हा लढेन आणि मी पुन्हा जिंकेन. कारण असे वॉरियर्स आहेत की ज्यांचा अगदी 15 दिवसांचा 20 दिवसांचा गॅप पडलेला आहे, बट त्यांनी पुन्हा एकदा येऊन पुन्हा एकदा सुरुवात करून परत एकदा ते रेसमध्ये पुढे राहिलेत. जर तुम्ही या पूर्वीच्या चॅलेंजला होतात पण तुमचा रिझल्ट आला नव्हता, तर मग काय मॅम आता आम्हाला फायदा होईल का या चॅलेंजचा, हा प्रश्न तुम्हाला डेफिनेटली पडेल. ते चॅलेंज फॉलो करताना अशा कुठल्या चुका तुम्ही केल्या ज्या इतर विद्यार्थ्यांनी केल्या नव्हत्या आणि त्याच्यामुळे त्यांचा रिझल्ट आला, हा विचार फक्त करायचा. त्या चुका कशा टाळता येतील याच्यावरती फोकस असायला पाहिजे. कारण मी बरेच स्टुडंट पाहिलेत की चॅलेंजमध्ये येताना ते इतके एक्सायटेड असतात की करायचंय, नव्याचे 9 दिवस होतात, देन नवीन काहीतरी मिळतं तिकडे पळतात, तिथेही कंटिन्यू करत नाहीत, नवीन काहीतरी मिळतं तिकडे पळतात. तर हे करू नका. एकच गोष्ट डोक्यात ठेवा, आपली एक्झाम एक अप्रॉक्सिमेटली तुम्ही पकडून चाला, कुठलीही डेट डोक्यामध्ये, या तारखेला आपली एक्झाम होणार आहे असं समजून स्टडी सुरू करा. आणि तिथे एक्झाम आहे जरी नसेल तरी तीच डेट डोक्यात ठेवून अभ्यास करा, ॲटोमॅटिकली तुमचा अभ्यास होतो. कारण तुम्ही ॲडव्हर्टाईज आल्यानंतर खूप जास्त एक्सायटेड असतात, नंतर थोडेसे असे लो होत जातात. देन ज्यावेळेला तुम्ही फॉर्म भरलेला असतो, इकडून तिकडून कुठून तरी अंदाजित तारखा कळतात, परत तुमचा उत्साह वाढतो, अरे एक्झाम आली, परत तुम्ही डाऊन होतात. शेवटी तुमचा उत्साह कधी जन्माला येतो पुन्हा नव्याने, जेव्हा हॉल तिकीट येतं तेव्हा. आणि मग तिथून पुढे उरलेले असतात किती दिवस, 8 दिवस, आणि त्या 8 दिवसांमध्ये तुम्हाला असा डोंगर दिसत असतो की काय वाचू आणि काय नको. तर हे करायचं नाही. त्याच्यासाठी स्वयंशिस्त फार महत्त्वाची. ज्या दिवशी करायला सांगितले ते त्याच दिवशी आणि त्याच वेळी कंप्लीट करायचं. चुकून जर राहिलंच पेंडिंग, एक्स्ट्राचा जो पण वेळ मिळेल तिथे ते कंप्लीट करायचं. हा झाला पहिला मुद्दा. आता जे व्हिडिओज आहेत, यापूर्वी मी चॅलेंजचे व्हिडिओज अशा पद्धतीने स्टुडंट्सना देत होते की जर समजा मी तुम्हाला आज एक टॉपिक करायला सांगितलं, फॉर एक्झाम्पल जर महाराष्ट्राचा भूगोल प्राकृतिक रचना मी तुम्हाला आज टॉपिकमध्ये दिलेली आहे किंवा डेली स्टडी टार्गेटमध्ये दिली आहे, तर त्याचं लेक्चर मी तुम्हाला आज संध्याकाळी देत होते. कारण त्याच्या पाठीमागे खूप सायंटिफिक रिझन होतं, सायकोलॉजिकल रिझन होतं. कारण होतं काय की तुमच्याकडे व्हिडिओ अवेलेबल असेल आधीच, तर तुम्ही बुककडे जात नाही, तुम्ही एक्स्ट्राचा कंटेंट वाचण्याचा प्रयत्न करत नाही. तुमचं एक असतं की उठलं की लेक्चर पाहायचा, विषय संपला आणि तुम्हाला वाटतं टार्गेट कंप्लीट झालं. पण तसं नाही आहे. जे नवीन स्टुडंट आहेत त्यांनाही सांगते, तुम्हाला जे पण डेली स्टडी टार्गेट कंप्लीट करायचे, तुमचं एक रुटीन असलं पाहिजे. जसं की जो टॉपिक तुम्हाला अभ्यासाला सांगितलेला आहे तो टॉपिक तुम्ही स्वतः सकाळी रीड कराल, स्वतः तुम्ही रीड कराल, प्लस तुमच्या शॉर्ट नोट्ससुद्धा तुम्ही त्याच्यातून बनवू शकता. देन तुम्ही या टॉपिकवरचे जे PYQ आहेत ते सुद्धा रेफर करू शकता. आणि शेवटी तुम्ही व्हिडिओ पाहाल किंवा तुम्ही रीडिंग कराल, देन तुम्ही व्हिडिओ पाहाल आणि देन तुम्ही PYQ कराल. ठीक आहे, म्हणजे याच्यातून तुमच्या बऱ्यापैकी गोष्टी कव्हर होतात. जसं रीडिंगमधून बराचसा पार्ट होतो, व्हिडिओमधून तुम्हाला ते कसं लक्षात ठेवायचं त्याच्या ट्रिक्स मिळतात, त्यामुळे व्हिडिओ तिथे फायदेशीर राहतो. आणि जेव्हा तुम्ही PYQ सॉल्व्ह करता त्यावेळेला ॲक्च्युली तुम्हाला कसा क्वेश्चन येणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही त्या क्वेश्चनला टॅकल करू शकता हेही तुम्हाला कळतं. प्लस तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो कितपत तुमच्या डोक्यात आहे हेही तुम्हाला कळतं. किंवा एखादा टॉपिक आहे तर ठराविक टॉपिकमधला कुठला पोर्शन असा आहे, कुठला पार्ट असा आहे, कुठला पॉईंट असा आहे जो तुम्हाला डिफिकल्ट जातो किंवा समजलेला नाही आहे किंवा जिथे तुमचे मार्क्स जाऊ शकतात, हे सुद्धा तुम्हाला समजतं. तुम्ही सेल्फ ॲनालिसिस जर प्रॉपरली केलं तर डेफिनेटली तुमचा स्कोर वाढण्यासाठी तुम्हाला मदत होते. मग यावेळेला असं मी डेली बेसिसवरती व्हिडिओज देत नाही आहे, तुम्हाला एकदमच ते व्हिडिओज जे आहेत ते फोल्डरमध्ये मिळून जातील. तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर जे 100 डेज चॅलेंज 2024 आहे, तर तिथे तुम्हाला जे फोल्डर मिळतील, जॉग्रफी असेल, पॉलिटी असेल, बाकीचे पण व्हिडिओज मी अपलोड करेन, तर तिथे तुम्हाला ऑलरेडी लेक्चर्स मिळतील. तुम्ही तुमच्या सोयीनुसार ते लेक्चर्स पाहू शकता. पण एक आहे की तुमची कुठेतरी शिस्त थोडीशी हे होईल. म्हणजे जसं मी 100 डेजमध्ये 90 डेजमध्ये करून घेतलेलं, मला माहिती होतं की प्रॉपरली मुलांना माहिती आहे आज हा व्हिडिओ येणार आहे तर तो आजच पाहायचा आहे. तुमच्याकडे ज्यावेळेला सगळे व्हिडिओ एकत्रित असतात, एक तर तुम्ही एक्साइटमेंटमध्ये 2-3 व्हिडिओ एकसाथ पाहता अँड देन तुम्ही परत त्याच्याकडे पाहताही नाही 15 दिवस, एक तर हे होईल. किंवा मग तुम्हाला असं वाटेल की सगळे व्हिडिओ आहेत अवेलेबल, पाहायला येईल नंतर कधीतरी पाहू, एक तर असं होईल. तर या दोन्हीही गोष्टी करायच्या नाही आहेत. तुमच्या रुटीनप्रमाणे ते व्हिडिओज तुम्हाला पाहायचे आहेत, त्याच्यातून जितका ट्रिक्स तुम्हाला मिळतील त्या ट्रिक्स तुम्हाला लिहून काढायचे. तर ट्रिक्सच्या बाबतीत पण एक लक्षात ठेवा, ट्रिक्सची एक सेपरेट नोटबुक तुम्ही तुमच्यासोबत कंटिन्यू ठेवणार आहात. ठीक आहे, आता ही नोटबुक कशासाठी ठेवायची आहे ट्रिक्सची,
याच्यामध्ये असं तुम्ही करू नका की सेपरेट सगळ्या विषयाचं कराल. सगळ्या विषयांच्या ट्रिक्स ज्या आहेत त्या तुम्ही एका ठिकाणी ठेवा. फार तर तुम्ही नोटबुकचे सेक्शन्स केले तरी सुद्धा चालेल. हे कशासाठी? कारण जेव्हा तुम्ही एक्झामला जातात, एक्झामच्या आधी, एक्झाम हॉलमध्ये जाण्यापूर्वी किंवा एक्झामच्या एक दिवस आधी तुम्हाला ही पूर्ण नोटबुक जी आहे ती रिवाईज करायची आहे. याचा तुम्हाला इतका फायदा होईल एक्झाममध्ये की एक्झाममध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल की आपण हे जे काही मेहनत घेतलेली आहे 100 डेजमध्ये त्याचा किती मोठा परिणाम तुमच्या परफॉर्मन्सवरती, तुमच्या मार्क्सवरती होतोय ते तिथे गेल्यानंतर कळेल. ते मी आत्ता सांगून तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे ही एक सेपरेट नोटबुक तुमच्यासोबत कॅरी करा. आणि प्लस तुम्ही एक छोटीशी डायरी म्हणा किंवा आणखी दुसरी एखादी छोटीशी नोटबुकसुद्धा प्रॉपरली तुमच्यासोबत मेंटेन करा, जिथे तुम्ही तुमचे टास्क कंप्लीट होत आहेत का, तुमचं पेंडिंगला टास्क काय राहत आहे, तुमचे व्हिडिओज कंप्लीट होत आहेत की पेंडिंगला राहत आहेत, तुम्हाला कुठल्या गोष्टींची रिव्हिजन करायची, तुमची एक स्वतःची टू डू लिस्ट असेल, त्याच्यासाठी ती जी डायरी आहे ती तुम्ही मेंटेन कराल. ठीक आहे, अशा 2 नोटबुक तुम्ही मेंटेन करणं अपेक्षित आहे. प्लॅन आणि स्टडी टार्गेट्स मी तुम्हाला आधीच देण्याचा प्रयत्न करते. जसं की समजा आता तुम्ही सुरुवातीला पॉलिटी आणि जॉग्रफी करणार असाल तर तो प्लॅन मी सुरुवातीलाच देईन तुम्हाला. त्याच्यानुसार तुम्ही डेली बेसिसवरती करा. जर समजा तुमचं पहिल्या दिवशीचं टार्गेट थोडं आधीच कंप्लीट झालं, देन तुम्ही सेकंड डेचं जे आहे ते सुद्धा करायला घेऊ शकता तुमच्या सोयीनुसार. ज्या स्टुडंटनी 100 डेज चॅलेंज फॉलो केलेलं 180 डेज चॅलेंज फॉलो केलेलं आहे आत्तापर्यंत, तर मग त्यांचे तर झालेले आहेत ना सब्जेक्ट. हिस्ट्री पण झालं ऑलमोस्ट, फक्त काही समाजसुधारक राहिले तेही आपण घेणार आहोत. देन पॉलिटी झालेलं आहे, जॉग्रफी झालेलं आहे, करंट अफेअर्स ऑलमोस्ट सगळं झालं आहे, मॅथ्स रिजनिंग बऱ्यापैकी झाले. मग या स्टुडंटनी काय करायचं, त्यांनी हे स्टडी टार्गेट फॉलो करायचे का? नाही. तुम्ही तुमचे 180 डेजचे जे स्टडी टार्गेट्स आहेत तेच रेग्युलर करा. फक्त 100 डेजमध्ये जे पण लेक्चर्स तुम्हाला मिळत आहेत ते लेक्चर्स तुम्ही पहा. म्हणजे तुमचं जे अगोदर तुमचा अभ्यास झालेला आहे त्याची रिव्हिजन प्रॉपरली होईल आणि प्लस तो कंटेंट तुमचा म्हणजे काय म्हणायचं लक्षातही राहील व्यवस्थित. ठीक आहे, त्याच्यामुळे 180 डेज जर तुम्ही फॉलो करत असाल तर टार्गेट्स किंवा डेली स्टडी टार्गेट तिकडचेच फॉलो करा. रिव्हिजनसाठी हे व्हिडिओज तुम्ही पहा किंवा काही कन्सेप्ट जर तुम्हाला समजल्या नसतील किंवा काही गोष्टी ज्या अवघड आहेत त्या लक्षात ठेवण्यासाठीच्या ट्रिक्स वगैरे हे सगळं तुम्हाला इकडे मिळेल 100 डेजमध्ये. हा झाला स्टडी टार्गेट्सचा व्हिडिओचा वगैरे पार्ट. आता जर इनकम्प्लीट टास्क असतील तर याच्याबद्दल मी सुरुवातीलाच बोलले की जर तुमचे इनकम्प्लीट टास्क काही राहिलेच तर डेफिनेटली तुम्हाला काही वेळ मिळतो तिथे ते कंप्लीट होतील. असं करू नका की आजचं टास्क माझं पेंडिंग राहिले म्हणून मग ते मी उद्या कंप्लीट करायला जाईन आणि उद्याचं परत पेंडिंग राहील. जर तुम्ही असं करत गेलात तर ते पेंडिंग असा तो ग्राफ तुमचा वाढत जाईल आणि एक दिवस असा येईल की तुमचे 3-4 दिवसाचे टास्क पेंडिंगला पडलेले असतील. सो तुमचं डे 1चं टार्गेट आहे समजा आणि राहिला एखादा टॉपिक तुमचा करायचा राहिला तर तो मी जी तुम्हाला दुसरी एक नोटबुक किंवा छोटी डायरी मेंटेन करायला सांगितली त्याच्यामध्ये तो नोट डाऊन करून ठेवा की तुमचं पेंडिंगला काय आहे. कदाचित असं होऊ शकतं म्हणजे समजा तुम्ही डे 1 पासून फॉलो करताय, डे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, तुमचं इथलं काहीतरी पेंडिंगला राहिलेलं आहे टास्क असं समजा. तुम्ही काय कराल ते नोट डाऊन करून ठेवाल तुमच्या डायरीमध्ये. तुम्ही डे 2चं कंप्लीट कराल, 3चं कराल, कदाचित डे 4चं टार्गेट कंप्लीट करताना तुम्हाला अर्धा दिवसही पुरेसा असेल. तुमचा हाफ डेमध्ये ते टार्गेट कंप्लीट होईल आणि जर तुमचं हे हाफ डेमध्ये झालं तर हा जो काही तुमच्याकडे उरलेला वेळ आहे तिथे तुम्ही हे डे 1चं पेंडिंग असलेलं टार्गेट कंप्लीट कराल. किंवा जिथे पण मी तुम्हाला एक्स्ट्रा डे देईन किंवा मी रिव्हिजनसाठीचा डे देईन किंवा मी तुम्हाला इनकम्प्लीट टास्कसाठीचा डे देईन तिथे तुम्ही ते पेंडिंगवाले टास्क जे आहे ते कंप्लीट करायचे. असं जर तुम्ही केलं तर तुमचं पेंडिंगही राहत नाही, बर्डनही येत नाही आणि एक शिस्त राहते तुमच्या अभ्यासामध्ये. आणि इथून पुढे एक्झामपर्यंत तुम्हाला श्वास घ्यायला उसंत असणार नाही आहे याचं भान फक्त ठेवा. दिवाळीमध्ये ठीक आहे की मी आत्ता सध्या लगेच तुम्हाला म्हणजे आता तुम्ही नवीन आहात त्यामुळे लगेच कुठलंही व्हॉइस चॅट घेऊन किंवा लगेच काहीतरी एक्स्ट्राचं तुमच्यावरती बर्डन टाकून तुम्हाला त्रास देणार नाही आहे. बट एकदा दिवाळी झाली की त्याच्यानंतर तुम्ही प्रॉपरली सगळ्या गोष्टी फॉलो करणं हे मला अपेक्षित आहे. ठीक आहे, व्हॉइस चॅट सेशन जे आहेत ते कशा पद्धतीने अरेंज केले जातील किंवा व्हॉइस चॅटचं फॉर्मॅट काय असेल, त्याचे टॉपिक काय असतील हे मी तुम्हाला अगोदरच सांगून ठेवेन. पण आत्ता लगेच आपण या पहिल्या 8 दिवसांमध्ये ते सुरू करत नाही आहोत त्यामुळे त्याच्याबद्दल मी आत्ता बोलत नाही आहे. ठीक आहे, कारण मग सगळी तुमच्या डोक्यात खिचडी नको व्हायला, कन्फ्युजन नको व्हायला, हा हेतू आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं हे जे काही सगळं मिळणार आहे, बऱ्याच स्टुडंटना हा प्रश्न होता की मॅम व्हिडिओज हे जुनेच असणार आहेत की नवीन. तर अर्थात जे 100 डेजला 90 डेजला जे लेक्चर्स होते ते लेक्चर्स तर मी तुम्हाला प्रोव्हाइड करणारच आहे.
प्लस त्याच्यामध्ये मी नवीन लेक्चर्ससुद्धा प्रोव्हाइड करणार आहे, जिथे की तुम्हाला म्हणजे नवीन जो कंटेंट आहे जो की आपला मे बी तिकडे थोडासा राहिला असेल, किंवा जे मेन्सला आलेले काही क्वेश्चन्स आहेत जे की तुम्ही याच्यापूर्वी कुठेही तुमच्या बुकमध्ये अभ्यासलेले नसतील, रेफरन्स बुकमध्ये तुम्हाला सापडलेले नसतील आणि सडनली तो क्वेश्चन आलेला आहे, असे काही पॉईंट्स असतात जे आपल्या बुक्समध्ये नसतात पण ते आपल्याला एक्झाम हॉलमध्ये दिसतात, किंवा मे बी असं असतं की ते बुकमध्ये असतात पण आपलं कधी त्याच्याकडे लक्ष गेलेलं नसतं. तर असे जे पॉईंट्स आहेत ते, किंवा एखादा टॉपिक असा असेल की जो ऑलरेडी तुम्हाला मी शिकवलेला आहे पण त्याचे ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलेले नाहीत, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नवीन व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळतील. आत्ता मी तुम्हाला जे तुम्ही 90 डेजवाले जे आहेत ऑलरेडी, किंवा 100 डेजवाले जे ऑलरेडी होते त्यांनी जे लेक्चर्स पाहिलेले आहेत ते लेक्चर्स मी सध्या प्रोव्हाइड करते. त्याच्यामध्ये नवीन लेक्चर्स हे 100% ॲड केले जाणार आहेत. ज्या टॉपिकला क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये लेक्चर्सची आवश्यकता असेल तिथे क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये घेतले जातील. करंट अफेअर्सचे सुद्धा मी डेली टार्गेट्स तुम्हाला देणार आहे. करंट अफेअर्सचे मी देताना मंथ वाईज देते, पण जसं मी तुम्हाला 180 डेजमध्ये सांगितलं होतं की जर समजा तुमच्याकडे मंथली बुक नाही आहे, समजा मी तुम्हाला जानेवारी 2023चं सांगितलं आणि तुमच्याकडे जानेवारी 2023चं मॅगझिन नाही आहे, मग काय करायचं, आम्ही सर्च करत बसायचं का नाही. जर तुमच्याकडे कुठलंच बुक नसेल देन डिरेक्टली तुम्ही यूट्यूबला जा आणि तिथून तुम्ही जानेवारी 2022चं करंट अफेअर्सचं कुठलंही लेक्चर जे तुम्हाला समजते ज्या शिक्षकांनी शिकवलेलं ते पाहू शकता तुम्ही. किंवा जर तुमच्याकडे तिमाही असेल म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असेल, तर मग मी जर तुम्हाला जानेवारी, फेब्रुवारी, मार्चसाठी जर मी तुम्हाला 12 दिवस देत असेल, म्हणजे 4 दिवस जानेवारी, 4 दिवस जानेवारीसाठी, 4 दिवस फेबसाठी आणि 4 दिवस मार्चसाठी देत असेल, तर मग तुम्ही ठरवा की या 12 दिवसांमध्ये मला कशा पद्धतीने माझी तिमाही ते जे पुस्तक आहे ते संपवता येईल. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने करंट अफेअर्स करा. देन करंट अफेअर्ससाठी सुद्धा काही सेशन्स मी घेईन, बट मी जसं सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं 100 डेजमध्ये की याचा जो मेन पार्ट आहे तो कंप्लीट करणं ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आधी, पण डेफिनेटली करंट अफेअर्ससाठी सुद्धा आपण करणार आहोत. आणि मला असं वाटतं की तुम्हाला भरमसाठ जर द्यायचं म्हटलं तर मी पुस्तकं लाईन टू लाईन तुम्हाला शिकवू शकते, मला त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण जे आवश्यक आहे एक्झामसाठी तेच तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि ते प्रॉपरली तुमच्यापर्यंत पोहोचावं, त्याच्यामुळे ते त्या पद्धतीने तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा मी प्रयत्न करते. दुसरा एक मुद्दा की आपण सुरुवातीला जॉग्रफी घेतो, तर जॉग्रफीच्या बाबतीमध्ये मॅप जे असतात, कोरे मॅप, ॲटलास म्हणा, किंवा जे तुम्ही हे करणार आहात, फिल करणार आहात नंतर, असे मॅप सोबत ठेवा. तुम्ही महाराष्ट्राच्या भूगोलासाठी एक 10-12 मॅप्स जर तुम्ही भरले व्यवस्थितपणे प्रॉपरली तर ते फायनल रिव्हिजनलाही खूप उपयोगी येतात आणि तुम्हाला जॉग्रफीचे जे 10 क्वेश्चन येतील त्यातले तुमचे 6-7 क्वेश्चन त्या मॅपवरूनच सुटतील. इतका त्या मॅपचा फायदा होतो, तुमचं विस्मरण बिलकुल होत नाही. त्यामुळे मॅप जे आहेत ते घ्या आणि त्याची प्रॅक्टिस करणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर या सगळ्या सूचना मला द्यायच्या होत्या. आणि अगेन मी सांगते की डे 1 पासून ते एक्झामच्या डेपर्यंत स्वतःवरचा विश्वास, स्वतःच्या प्रामाणिक मेहनतीवरचा विश्वास, तुमच्यासमोर जी व्यक्ती उभी आहे जी तुम्हाला जीव तोडून काहीतरी सांगत असेल त्याच्यावरचा विश्वास आणि स्वयंशिस्त, या गोष्टी जर तुम्हाला टिकवता आल्या या 100 डेजसाठी किंवा 100+ डेजसाठी, तर डेफिनेटली 2024ची पूर्वपरीक्षा झाल्यानंतर जी लिस्ट येईल त्या लिस्टमध्ये तुमचं नाव चमकेल. फक्त एवढं की हे तुम्हाला प्रॉपरली फॉलो करायचं आहे. आणि जसं मी सांगितलं की असे स्टुडंट आहेत, म्हणजे तुम्ही त्या मॅडमचं जर एका मॅडमचा जो मी मेसेज तुमच्यासोबत शेअर केला होता फीडबॅक, तो जर तुम्ही वाचला असेल, तर लहान बाळाला सांभाळून, फॅमिलीला सांभाळून कितीतरी स्टुडंट असेही आहेत की ज्यांच्यावरती घरची एवढी मोठी जबाबदारी आहे की मी स्वतः कमावल्याशिवाय माझं घर नाही चालू शकत, पण ते स्टुडंटसुद्धा आपलं चॅलेंज करत आहेत आणि त्यांना त्यांचा रिझल्ट मिळतो आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे प्रॉपरली फॉलो करावं इतकीच अपेक्षा आहे मला तुमच्याकडून. तुम्हाला दिवाळीच्या इन ॲडव्हान्स खूप खूप शुभेच्छा. आणि चॅलेंज आपल्याला अशा पद्धतीने फॉलो करायचं आहे की सिलेक्शन नंतर प्रत्येक दिवशी आपली दिवाळी असेल हे डोक्यात ठेवा. त्याच्यामुळे दिवाळीत असंही करू नका की दिवसभर काहीच नाही केलं, म्हणजे अर्धा तास 1 ताससुद्धा पुस्तकाशी भेट झाली नाही. प्लीज असं काही करू नका. ॲटलिस्ट काही वेळासाठी का होईना, जर तुम्ही फारच दिवाळीमध्ये गुंग जरी होणार असाल तरी ॲटलिस्ट दिवसातला काही वेळ काढा आणि त्या काही वेळासाठी स्वतःच्या पुस्तकांशी गप्पा मारा. गप्पा मारा म्हणजे पुस्तकं वाचा. पुस्तकांपासून इतके दूर जाऊ नका की तुम्ही 4 दिवसात पुस्तकच नाही पाहिलं आणि आता मला परत काहीच नाही आठवते, मी फ्लोमध्ये कसं येऊ हा प्रश्न तुम्हाला राहील. ठीक आहे, तर मी दिवाळीनंतर ऑब्वियसली तुम्हाला एक दिवस एक्स्ट्राचा देईन की जिथे तुम्ही तुमचं पेंडिंग जे टास्क आहे ते कंप्लीट करू शकाल. कारण अर्थातच
हा सण आहे आणि असं बऱ्याच जणांना असं वाटेल. म्हणजे आता जे ग्रुप सी मेन्सवाले आहेत त्यांना तर बिलकुल दिवाळी काही विषय नाही घ्यायचा एक्झाम झाल्यानंतरच. पण आता तुमची एक्झाम आहे, अजून भरपूर दिवस आहेत असं तुम्हाला वाटतं, तर मग तुम्हाला वाटतं रे चला 4 दिवसांनी काय होतं, पण ते 4 दिवस सुद्धा फार महत्त्वाचे असतात. हे नंतर कळतं जेव्हा एक्झाम जवळ येते. पण तरीसुद्धा मन मारून जर म्हणजे जबरदस्तीने अभ्यास करायचा तर तुमचं मन तिकडेही नाही लागणार. म्हणजे तुम्ही पुस्तकात डोकं घालून बसलाय पण तुमचं लक्ष सगळं घरी आहे, तुम्हाला वाटतं की दिवाळी आणि मला काहीच एन्जॉय करायला नाही, तर तुमचा अभ्यासही होत नाही. त्याच्यामुळे अभ्यासावरती लक्ष द्या. एन्जॉय करायचं तेव्हा एन्जॉयही करा. आणि मग परत एन्जॉय करून जर अभ्यासाकडे आला तर याचा विचार करण्यात वेळ नका घालू की अरे माझा एवढा वेळ तिकडे गेला. नाही, मग आलं ना आता अभ्यासाला तर मग अभ्यासावरती फोकस करा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे चॅलेंज फॉलो करणार आहोत. तरीही माझ्याकडून एखादा पॉईंट जर सांगायचा राहून गेला असेल तर त्याबाबतची अपडेट जी आहे ते नोटिफिकेशनमध्ये मी ॲपमध्ये तुम्हाला देऊन देईन. तर तिथल्या सूचना ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे वाचा. ज्यांना डाऊट आहे अजूनही ॲडमिशनबद्दल वगैरे, तुम्ही फक्त ॲपवरती जायचं आणि कोर्स जो आहे तो परचेस करायचा, इतकंच करायचं, बाकी काहीही नाही आहे तिथे. आणि मग ओपन झाला कोर्स की तिथे तुम्हाला सगळे लेक्चर्स जे आहेत ते पाहायला मिळतील. ठीक आहे, तुमच्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील अशी आशा आहे. अजून सांगते की तुमच्या एक्झामपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील ज्या तुमच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत किंवा आवश्यक आहेत, नेसेसरी असणाऱ्या सगळ्या गोष्टी मिळतील. सगळे लेक्चर्स तुम्हाला प्रॉपरली मिळतील, तुमची रिव्हिजन प्रॉपरली होईल. लगेच पहिल्याच दिवशी मला असं भरलेलं ताट पाहिजे आणि नंतर काहीच संपत नाही आहे असं करायचं नाही आहे. त्याच्यामुळे ओव्हर एक्साइटमेंटमध्ये हे नाही प्रोव्हाइड झालं ते नाही प्रोव्हाइड झालं असं पहिल्याच दिवशी कुठल्याही गोष्टीला जज करू नका. हे मी प्रत्येक चॅलेंजच्या वेळेला सांगते, कारण माझा एक फॉर्म्युला आहे जो मला माहिती आहे की तुमच्या सक्सेससाठी तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे मी तुम्हाला 100 लेक्चर्स एकाच दिवशी देईन, पण मला माहिती आहे की तुम्ही 3-4 दिवस फार तर 8 दिवस तुम्ही याल, ॲप ओपन कराल आणि ते लेक्चर्स जे आहेत ॲटलिस्ट वरून तरी पाहाल. बट त्याच्यानंतर आपल्याला लक्षातही राहते की आपण कुठेतरी ॲडमिशन घेतलं. हे होऊ नये याच्यासाठी ही प्रोसिजर आहे, कारण आपली मेंटॅलिटीच तशी असते. त्यात तुमचाही दोष नाही आहे. त्या गोष्टी स्वतःमध्ये आणण्यासाठी खूप मेहनत लागते, खूप मोठी तपश्चर्या लागते असं म्हणेन मी रादर. त्याच्यामुळे त्या गोष्टींचा विचार करून त्या पद्धतीनेच तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर केल्या जातात. म्हणजे जे स्टडी मटेरियल असेल, लेक्चर असेल ते. आणि अगेन मी सांगते की लेक्चर्स मी त्याच्यामध्ये ॲड करत आहे, त्या बाबतीत निश्चिंत राहा. ठीक, बाकी काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता. अदरवाईज आपला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, तिथे विचारू शकता. आणि तुमचे डाऊट्स जे आहेत ते मी डेफिनेटली दूर करण्याचा प्रयत्न करेन. सो तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्याहीपेक्षा जास्त शुभेच्छा तुम्हाला 100 डेज चॅलेंजसाठी, कारण हे खरंच चॅलेंज आहे. जितकं इझी तुम्हाला वाटतं सुरुवात करताना ते तितकं इझी नसतं, आणि जितकं अवघड तुम्हाला ते वाटतं ते तितकंही अवघड नसतं. फक्त विश्वास आणि स्वयंशिस्त ही सूत्र फक्त सोबत ठेवायची, अँड देन पोस्ट तुमची असेल. ठीक आहे, लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.